Hare
संतांची ये पायी हा माझा विश्वास संतांची ये पायी हा माझा विश्वास संतांची ये पायी हा माझा विश्वास संतांची ये
सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी संतांची पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा संत बर प्रकरणातील 4 चरणाचा अभंग आजच्या सेवेकरिता निवडलेला आहे. विठाला 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 सर्व भावे दास झालो त्यांचा. कीर्तन सुरुवात करण्यापूर्वी छोटासा परिहार देणे हे वक्त्याचं कर्तव्य ठरतं. ज्या ज्ञानोबारायांच्या तुकोबारायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली महाराष्ट्र भूमी, या महाराष्ट्र भूमीमध्ये असणारं छोटंसं मोठंसं गाव गवंडगाव, या ग्रामस्थांच्या वतीने चालणारा अखंड हरिनाम सप्ताह व या सप्त्याचे संपूर्ण कार्यकर्ते मंडळी व गावातील प्रतिष्ठित मंडळी, सरपंच, उपसरपंच, आजी सरपंच, माजी सरपंच, पोलीस
पाटील, चेअरमन साहेब व गावातील तंटामुक्ती अध्यक्ष व बाहेर गावणारे पाहुणे म्हणून गायनाचार्य, मृदुंगाचार्य, टाळकरी, माळकरी व माझ्या आई बहिणी, भालदार, चोपदार, दर्दी, गर्दी तुम्हा सर्वांच्या एकत्रित कारणाने या कार्यक्रमाला लाभलेले सौंदर्य विठ्ठल संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. आजच्या कीर्तनाचा प्रतिपाठ्य असा आहे की अभंग जगद्गुरु तुकोबारायांचे. हे अभंगातील जगद्गुरु तुकोबार आहे. ह्या अभंगातील जगद्गुरु तुकोबार आपल्या हिताच्या ठिकाणी जागा असणाऱ्या मुलांच्या आई वडिलांना धन्यवाद देतात. तर पहिला प्रश्न असा हा निर्माण होतो की असे तरी पुत्र कोण? तरी या महाराष्ट्राचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज हे नाव तालुक्यापुरतेच नाहीये, जिल्ह्यापुरतेच नाहीये, महाराष्ट्रापुरतेच नव्हे तर या भारताच्या कानाकोपऱ्यापर्यंत, मातीच्या कणाकणापर्यंत माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं नाव आहे. अशा छत्रपती शिवाजी राजांच्या आई वडिलांना माझे जगद्गुरु तुकोबाराय धन्य करतात. तर का त्यांचे आई वडील पुण्यवान आहेत. ज्या भगवान परमात्म्याने हे जगतवहा निर्माण केलं आहे ना, ह्या जगतवहामध्ये विश्वास हे फार महत्त्वाचं आहे. पण आजच्या जर काळाची परिस्थिती पाहायची असेल ना तर बापाचा विश्वास हा मुलावरती नाही आणि मुलाचा विश्वास हा बापावरती नाही. काय परिस्थिती वाईट आलेली आहे. आज प्रत्येकाला धन प्रिय आहे, पैसा हा प्रिय आहे. या पैशासाठी स्वतःच्या भावाचा जीव घेण्यासाठी सुद्धा मागे पुढे पाहत नाही. काय परिस्थिती वाईट आलेली आहे. आज प्रत्येकाला स्वार्थात जडलेला आहे. तरी मी सांगत नाहीये, माझे भगवान श्री ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, कैसे म्हणावाचे काय भलतया दुःख देत जाय, स्वार्थ साधित न लाय प्राचहित. तुम्हाला किती जरी त्रास होता असेल ना तर मला काही नाही, पण माझा स्वार्थ हा साधलाच पाहिजे असा एकच वर्ग आहे. विठ्ठल घरातून पैसे जात आहेत या दृष्टिकोनातून स्वतःच्या आईने स्वतःच्या 2 वर्षाच्या बाळाला विहिरीमध्ये फेकून दिलं. विठ्ठल स्वतःच्या 2 वर्षाच्या बाळाचा सुद्धा विचार केला नाही. काय परिस्थिती वाईट आलेली. आज प्रत्येकाला धन प्रिय आहे, पैसा हा प्रिय आहे. म्हणून धनाच्या मागे गडी काळाचा लाग, म्हणून या संग खोटा त्यांचा. धनाच्या पाठीमागे 15 प्रकारची अनार्थ, ते म्हणजे चोरी, हिंसा, दंभ, काम, क्रोध, गर्व, धनमत, भेद, वैर, अविश्वास, स्पर्धा, द्वेष, स्त्री, मद्यपान आणि असत्य असे 15 प्रकारचे अनार्थ त्या धनाच्या पाठीमागे असल्या कारणाने माझे जगद्गुरु तुकोबाराय धनाची निरपेक्षा करतात. विठ्ठल
आईच. जेवायला वाढणार कोण? आईच. पप्प्या जेवायला बसला, 2 घास खाल्ला आणि आपल्या आईला विचारलं, कुणी केली भाजी? तेव्हा मात्र आपल्या आईनं काय बोललं नाही. काही बोलावं तर पप्प्या ताठावर उतरून जाईल. एवढा हा मोठा गोरबाप कुठेच नाही. पप्प्याने पुन्हा आपल्या आईला विचारलं, कुणी केली भाजी? तेव्हा मात्र आपल्या आईच्या तोंडातून एक शब्द बाहेर पडला, मी नाही केली. मग कोणी केली? तुझ्या बायकोने केली. आता तो काय म्हणतो पहा, अगं माझ्या बायकोने केली वय. मग चालायचंच, ती नवीन हाय, मसाल्याचा अंदाज नसेल, असं होतच असतं. वा 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 वा, आपलीच गाडी आणि आपलीच माडी, आपल्याच बायकोची गोल गोल साडी, हातात बिडी आणि तो ओढतोय गाडी. त्याची बायको मात्र जाडी जाडी, आई मात्र हटकोळी. तर का आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, बेईमान दुनिया आई रे, माँ बाप को कोई नहीं माने, औरत को भगवान, साधु संत को कोई नहीं माने, हिजड़ों को भगवान. आई रे बेईमान दुनिया रे. या जगत वाहामध्ये आपलं कोणीच नाही. आपण ज्या पत्नी सोबत 40 वर्ष संसार करत असतो ना, ती पत्नी सुद्धा आपली नाही. मी कधी काल्पनिक घटना सांगत नाही, मी वास्तविक आणि घडलेली घटना सांगतो. भजन करा विठ्ठल विठाल 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 त्याची पत्नी, असा 24 जणांचा प्रापंचरूपी संसार चालत होता. 100 एकर ऊस, 40 एकर केळी, 10 एकर कापूस असे 150 एकर जमिनीचा मालक असणारा तो म्हातारा. पण एका दिवशी त्या म्हाताऱ्याला हार्ट अटॅक आले असल्या कारणाने तो म्हातारा जाग्यावरती गतप्राण झाला. गतप्राण झाल्याची बातमी गावामध्ये पसरली, पाहुणे मंडळीमध्ये पसरली. नवे तर गावाशेजारी पंचकृषीमध्ये सुद्धा पसरली. अमुक गावामध्ये बाबुराव पाटील वारले. सर्वकडे दुःखमय वातावरण पसरले होते. पण ती म्हातारी असणारी त्या म्हाताऱ्याच्या पायथ्याशी बसून त्या म्हाताऱ्याची पायच जपत ती एवढ्या रडू लागली त्या रण्याच्या पाठीमागे एक कारण. त्या म्हाताऱ्याच्या कानात विसरून राहिली ती 5 ग्रामची सोन्याची बिगबाई. किती ग्रामची मंडळी? फक्त 5 ग्राम. तुम्हाला तर माहितच असतात 40 वर्ष संसार केलेल्या बाया कशा असतात, हुशार, चॉपटर, रंगेट असे असतात. पण ती म्हातारी तिच्या लाडक्या मुलाचं नाव घेऊन ती रडली. तिच्या लाडक्या मुलाचं नाव होतं पप्या. ती त्या पप्याचं नाव घेऊन ती रडली. पप्या तुझ्या बापाच्या पायात कोल्हापुरी जोडा किती शब्द होता की माझी माय. सर्वांचं लक्ष त्या पायातल्या कोल्हापुरी जोड्याकडे गेलं. ती म्हातारी पुन्हा रडू लागली. पप्या तुझ्या बापाच्या
शोभत होता की माझी माय. सर्वांचं लक्ष त्या अंगातल्या कॉटनच्या शर्टाकडे गेलं. त्या म्हातारीला हळूहळू एसटी स्टँडवरती जायचं. कुठं जायचं होतं मंडळी? एसटी स्टँडवरती. तुम्ही म्हणाल बसटी स्टँडवरती. बसटी स्टँडवरती नाही बरं का, एसटी स्टँडवरती. ती म्हातारी पुन्हा हरडू लागली. पोप्या पोप्या तुझ्या बापाच्या गळ्यात तुळशीची माळ किती शोभत होती की माझी माळ. सर्वांचं लक्ष त्या गळ्यातल्या तुळशीच्या माळीकडे गेलं. तेवढ्यात त्या म्हाताऱ्याला उचलणार, आंघोळीला काढणार, तेवढ्यात त्या म्हातारीने पंचमचा स्वर काढून ती रडू लागली. पोप्या पोप्या तुझ्या बापाच्या कानात. कानात म्हटल्याबरोबर सर्वांचं लक्ष त्या कानातल्या भिकबाडीकडे गेलं. तेवढा त्या गावचा सरपंच पाटील उठला आणि म्हणाला, अहो पाटील, भिकबाडी राहिली भिकबाडी. म्हणून यमाच्या हाती बांधून या देती, उसेने घेती काढून या. ऐसा या चोरांचा कैसा विश्वास, भरली तुझी कास तुका म्हणे. या जगात महामध्ये आपलं कोणीच नाही, पण ज्या पत्नीसोबत 40 वर्ष संसार करत असतो ना, ती पत्नी सुद्धा आपली नाही. म्हणून नाही कोणाचे कोणी तुझे नव्हे कोणी, अंतील जासील एकलाच प्राण्या माझे माझे म्हणे विठाला 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 विठाला. या जगत महामध्ये साधू संताला कोणीच मानत नाही. तर मग परवा मी कीर्तनाला जात असताना माझं कीर्तन साताऱ्यामध्ये असल्या कारणाने मी आळंदीतून सकाळी 11 वाजता निघालो. मी व माझे गुरुवर्य हरिभक्त पारायण श्री स्वर सम्राट भाऊसाहेब महाराज पाटील जवळकर आणि 2 कलाकार आम्ही सर्वजण निघालो असल्या कारणाने पुण्यामध्ये दुपारी 2 वाजता एक 70 वर्षाची आजी डोळ्याला चष्मा. तुमचा तिसरा मुलगा काय करतो? त्याचं नाव घेऊ नकोस. तो काय? तेव्हा त्या आजीबाईने सांगितले, पोरा, माझा तिसरा हा मुलगा तुझ्याच सारखं रोजे गाव कीर्तन करत बोंबलत फिरतो. तेव्हा मला कळाले की मंडळी, मी पण रोजे गाव कीर्तन करत बोंबलत फिरतो. विठाला 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 विठाला. या जगत महामध्ये आपलं कोणीच नाही. मनुष्याचं जीवन हे नदीप्रमाणे आहे. जसं नदीला 2 किनारे असतात ना, त्या जीवनामध्ये हे 2 किनारे, ते म्हणजे एक सुखाचा किनारा आणि एक दुःखाचा किनारा. एका रस्त्याने 4 चौघाच्या खांद्यावरती एक प्रेतयात्रा जात असते ना, त्या प्रेतयात्रेच्या पाठीमागे हजारो लोक ढसाढसा रडत असतात. पण दुसऱ्या रस्त्याने नवरदेव घोड्यावरती बसून जात असतो ना, त्याच्या समोर 5-50 तरुण आनंदाने नाचत असतात. नवरदेव खूप आनंदामध्ये असतो बरं का. जेव्हा नवरदेव मंडपामध्ये प्रवेश करतो तेव्हा ब्राह्मण बुवा येतात आणि म्हणतात, नवरीच्या मामाला बोलवा, नवरदेवाच्या मामाला बोलवा. अक्षदा पोहोचला का मंडळी? हो. ब्राह्मण बुवा म्हणायला सुरुवात करतात, स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं. हो, मी तर काय लग्नासाठी नाही आलो, मी तर कीर्तन करण्यासाठी आलो. विषय निघाला म्हणून सांगावंच लागलं. म्हणून सुख से अनंतरं दुःख, दुःख से अनंतरं सुख, सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख, हे तर मनुष्याच्या जीवनामध्ये येत असतं. विठाला 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 विठाला.
अत्यंत विश्वासाशिवाय प्रमार्थही होऊ शकत नाही आणि अत्यंत विश्वासाशिवाय प्रापंचही होऊ शकत नाही. विठाल विठाला 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 विठाला. विश्वास हे भगवान शंकर आहे, श्रद्धा ही पार्वती आहे. विश्वास हे पुल्लिंग आहे, श्रद्धा ही स्त्रीलिंग आहे. विश्वास हे ठाम आहे, श्रद्धा ही कमी जास्त आहे. तसं त्या काळामध्ये प्रापंचरूपी परमार्थ करणाऱ्या साधकांच्या कानावरती माझ्या जगद्गुरु तुकोबारायांची कीर्ती वाऱ्यासारखी पसरली असते. वाऱ्या हाती माप झाले सजना, झाले सजना. वाऱ्या हाती माप झाले सजना, वाऱ्या हाती माप झाले हाती माप चाले सजनांचे, कीर्तिमुख त्यांचे नारायण. तसं त्या काळामध्ये प्रापंचरूपी परमार्थ करणाऱ्या साधकांच्या कानावरती जगद्गुरु तुकोबारायांची कीर्ती वाऱ्यासारखी पसरली असल्या कारणाने काही साधक देहूमध्ये आले आणि तुकोबारायांना साष्टांग नमस्कार. श्री संतांचे माता चरणावरी साष्टांगे करी दंडवत. तसं त्या काळामध्ये प्रापंचरूपी परमार्थ करणाऱ्या साधकांच्या कानावरती जगद्गुरु तुकोबारायांची कीर्ती वाऱ्यासारखी पसरली असल्या कारणाने काही साधक देहूमध्ये आले आणि तुकोबारायांना साष्टांग नमस्कार. श्री संतांचे माता चरणावरी साष्टांगे करी दंडवत. तेव्हा तुकोबारायांना विचारले, काय नाही केलं बाबा, काय नाही केलं? तेव्हा त्या साधकांनी तुकोबारायांना प्रश्न केला की महाराज, प्रापंचरूपी परमार्थ करायचा आहे, अत्यंत विश्वासाची गरज आहे. ते विचारण्यासाठी आम्ही इथे आलो. तेव्हा माझे जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणात संतांची ये पायी आमचा विश्वास, संतांची
त्यात काही विशेषता नाही. आणि देवानी संतांवरती विश्वास करणे त्यात काय वैशिष्ट्य नाही. आणि माणसाने संतांवरती विश्वास करणे यात काय नवल नाही. मग राक्षसांचा विश्वास हा संतांवरती आहे. मग तुम्ही म्हणाल महाराज ते कसं काय सांगतो. त्या अगोदर भजन करा विठ्ठल आता एकदा मंदुदेला स्वप्न पडलं. बरं का मंडळी मंदुदेने रडलं. आपले पती असणारे रावणाला सांगलं की स्वामी आज पहाटे मला फार वाईट स्वप्न पडलं स्वामी. फार वाईट स्वप्न पडलं. जमवंतजी शिग्रीवजी हनुमंतजी लक्ष्मणजी 18,000 पद्मवाण्या सेना घेऊन रामप्रभू लंकेमध्ये प्रवेश केले स्वामी. तुमचा बंधू कुंभकर्णाचाही वध झालेला आहे स्वामी. नव्हे तर बिभीषणाचाही वध झालेला आहे स्वामी. नव्हे तर तुमचाही वध झालेला आहे स्वामी. अख्खी लंका रक्ताने वाहताय स्वामी. फार वाईट स्वप्न पडलं स्वामी. फार वाईट स्वप्न पडलं. मग म्हणतो रे तुझी इच्छा तरी काय आहे. माझी इच्छा एकच आहे स्वामी. तुम्ही या जगाचा बाप ब्रह्मांड नाही ज्याच्या सत्याने सर्व जगत वहत असताना तर राम प्रभूला काय म्हणतो रे. आज माझ्या ताब्यात 33 कोटी देवता आहेत आणि माझ्या सत्याने सर्व देवता जात असतात ना त्या 4 वर्णांच्या जीवावर नाचण्या त्या रामाला शरण. अगं म्हणतो रे त्या रामासोबत युद्ध करण्यासाठी मी एका वाळलेल्या काडीसारखा सुद्धा नाही. मग स्वामी तुम्ही राम प्रभूला शरण का जात नाहीये. तुला खरं सांगू का म्हणतो रे मी एकदा अरण्यातून जात असताना मला नारद मिळतो. मी नारदाला विचारले की नारदा मला रामाची प्राप्ती होईल का. तेव्हा नारदाने सांगितले की रावणा तुला जर रामाची प्राप्ती करायची असेल ना तर तुझ्याकडे 2 मार्ग आहेत. एक रामाचं भजन करून तरी राम प्राप्ती करून घ्यावी लागेल नाहीतर रामासोबत युद्ध करून तरी राम प्राप्ती करून घ्यावी. तर रामासोबत युद्ध ते कसं काय करायचं. तेव्हा नारदाने सांगितलं रामाच्या पत्नीला सोडून आणावं लागेल. तू सांगतेस तसं नाही म्हणले. बिभीषण सुद्धा सांगतो की दादा तुम्ही राम प्रभूला शरण जा. कुंभकर्ण सुद्धा सांगतो की दादा तुम्ही राम प्रभूला शरण जा. आज माझे संत्री मंत्री जनता सर्वजण सुद्धा सांगतात की सरकार तुम्ही राम प्रभूला शरण जा. तू माझी पत्नी आहेस अर्धांगिनी आहेस. तू सुद्धा सांगतेस की स्वामी तुम्ही राम प्रभूला शरण जा. हा माझा विश्वास कोणावरतीच नाही. सतपुरुष माझा बंधू बिभीषण त्या बिभीषणावरती सुद्धा माझा विश्वास नाही. बलवान माझा बंधू कुंभकर्ण त्या कुंभकर्णावरती सुद्धा माझा विश्वास नाही. आज माझे संत्री मंत्री जनता माझ्यावरती एवढा प्रेम करत असतात ना त्यांच्यावरती सुद्धा माझा विश्वास नाही. तू माझी पत्नी आहेस अर्धांगिनी आहेस तुझ्यावरती सुद्धा माझा विश्वास नाही. आज मी ज्या रामाची प्राप्ती करत आहो ना त्या रामावरती सुद्धा माझा विश्वास नाही. मग स्वामी तुमचा विश्वास आहे तरी कोणावरती. तेव्हा रावणाने सांगितले नारद मुनी विश्वास संतांचे पायी हा माझा विश्वास. नुसता विश्वासच नाहीये मग सर्व भावे दास झालो जाता. 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 संतांची ये पायी माझा विश्वास. सर्व
आई आपल्या बाळावरती किती प्रकारचे प्रेम करत असते तर सांगतो त्या अगोदर भजन करा विठ्ठल विठाला 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 अहमदनगर जिल्ह्यामध्ये गावापासून 2 किलोमीटर अंतरावरती एक वस्ती. त्या वस्तीमध्ये आईचा बाळ झाडाखाली झोपलेल्या अवस्थेमध्ये आहे आणि आई शेतामध्ये काम करण्यासाठी गेली. अचानक त्या झाडाखाली एक वाघ आला. वाघाने त्या बाळाची मान तोंडात पकडली. वाघाने त्या बाळाची मान तोंडात पकडली असल्या कारणाने बाळ रडू लागला, किंकाळी मारू लागला. जेव्हा त्या रडण्याचा आवाज, किंकाळी मारण्याचा आवाज आईच्या कानापर्यंत पोहोचला ना, आई धावली. धावत धावत झाडापर्यंत पोहोचली. पाहते तर काय, बाळाची मान वाघाच्या तोंडात आहे. आईने कसलाच न विचार करता तशीच ती बाळाचे दोन्ही पाय आपल्या हातात पकडले. वाघ पुढे आई पाठीमागे, वाघ पुढे आई पाठीमागे असं करत करत अर्ध्या किलोमीटर अंतरावरती का परत गेले. तिकडून त्या मुलाचा बाप आला. बापाने भला मोठा दगड उचलला आणि वाघाच्या डोक्यात टाकणार तेवढ्यात त्या वाघाने डरकाळी पडली असल्या कारणाने बापाच्या हातातला दगड खाली विसरला. पण आईने मात्र आपले बाळाचे पाय सोडले नाही. आईला वाघ चावा घेण्याचा प्रयत्न करू लागला, खाली पाडण्याचा प्रयत्न करू लागला, डरकाळी फोडण्याचा प्रयत्न करू लागला, पण आईने मात्र आपल्या बाळाचे पाय सोडले नाही. म्हणून आई आपल्या बाळावरती 3 प्रकारचे प्रेम करत असते. कायिक प्रेम, वाचिक प्रेम आणि मानसिक प्रेम. आता आई म्हणजे काय सांगा बरं मंडळी. अय नरसाळ्या, तू सांग आई म्हणजे काय माहित नाही? अय गाय तोंड्या, आई म्हणजे काय माहित नाही? तर मी सांग. आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. त्या आत्म्याला त्या ईश्वराची प्राप्ती करून देणारी म्हणजे आई. आता आई नाही म्हणत मम्मी पप्पा, ते पण मारतात गप्पा. आता मम्मी कोणाच नाव माहित? एका अनसानी जातीच्या कुत्रीच्या पिल्लीच नाव आहे मम्मी. आपण मम्मी म्हणतो. आता चुलता चुलतीला अंकल, आंटी, चंटी वंटी फंटी वंटी घंटी काय नाव आहेत मंडळी. साधा आई म्हणा ना, साधं माय म्हणा ना, शब्द कसा आहे पहा. माय माय म्हणता ओटाला लागे होट, आत्या आत्या म्हणता अंतर पडे मोठ. माय होटाला होट लागतं मंडळी. आत्या जसं काही जीवच गेला की काय म्हणजे अंतर मोठं. सर्व भावे दास झालो त्यांचा, संतांची पायी हा माझा विश्वास. सर्व भावे दास तो पत्करल्यामुळे संत काही कित करत असतात तेव्हा माझे जगत गुरु तुकोबा अभंगाच्या दुसऱ्या चरणात तेचे माझे हित हरिते तेचे माझे हित हरिते तेचे माझे
तेव्हा तिच्या आई वडिलांनी तिचं लग्न ठरवलं. तिच्या लग्नाची तारीख ठरवली तेव्हा मात्र तिच्या दारासमोर 25 बकऱ्याची दावण मांडली गेली. शबरीने आपल्या आईला विचारलं, आई ही 25 बकऱ्याची दावण कशासाठी ग, कशासाठी? तेव्हा त्या शबरीच्या आईने सांगितले, शबरी उद्या तुझं लग्न आहे ना, पाहुणे मंडळींना मेजवानी म्हणून ही 25 बकऱ्याची दावण मांडली. शबरीने विचार केला, हे 2 जीव एकत्रित येण्यासाठी, या नाशवंत संसाराची संकल्पना मांडण्यासाठी या 25 जीवांचा घातक असेल ना, तर मला लग्नच नकोय. शबरी मातेने त्याच जागी आपल्या घराचा त्याग केला, अरण्यात निघून गेली आणि ती मातंग ऋषीच्या आश्रमामध्ये ती जाऊन राहिली. मातंग ऋषीची अनेक वर्षे सेवा केली. जेव्हा मात्र मातंग ऋषी निजदामाला जाऊ लागले ना, तर शबरीला सांगितलं, शबरी उद्या तुला याच ठिकाणी जगाचा बाप ब्रह्मांड नायक ज्याच्या सत्तेने सर्व जगत चालत असताना ते राम प्रभू तुला भेटायला आले. तेव्हापासून शबरी माता आपल्या झोपडी पुढे फुले अंतरायची, रांगोळी काढायची आणि राम प्रभूची आरती करायची. कोण्या दिशेने येतील माझे राम प्रभू, कोण्या दिवशी येतील माझे राम प्रभू. एक दिवस मात्र भजनच गाऊ लागली, जब मेरे राम जी का शबरी माता एवढ्यावरतीच थांबली नाहीये, ती राम प्रभूला म्हणू लागली, राम प्रभू तुम्ही श्री कृष्णाच्या रूपात या, परशुरामाच्या रूपात या, तुम्ही कोणत्याही रूपात या, मला दर्शन द्या. कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना. कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना. कभी राम बन के कभी श्याम कभी श्याम बन के चले आना प्रभू जी चले आना. शबरी मातेने आपल्या गुरूंच्या शब्दावरती विश्वास ठेवल्यामुळे शबरी मातेला राम प्रभूची प्राप्ती झाली. म्हणून त्यांची माझ हित करीती सकळ. आता हित किती प्रकारचे आहे? 2 प्रकारची हित, प्रामार्थिक हित आणि प्रापंचिक हित. संते प्रामार्थिक हित करत असतात आणि आई प्रापंचिक हित करत असतात. संते सतत हित करत असतात. मग तुम्ही म्हणा महाराज ते कसं काय? सांगतो त्या अगोदर भजन करा विठ्ठल
दुपारचे 2 वाजले. एक गवताची झोपडी. त्या झोपडीमध्ये आईचं बाळ पाण्यामध्ये झोपलेल्या अवस्थेमध्ये आहे आणि गाईचं वासरू बांधलेल्या अवस्थेमध्ये आहे. आई शेतामध्ये काम करण्यासाठी गेली आणि गाय रानामध्ये चरण्यासाठी गेली. अचानक त्या झोपडीला आग लागली. अचानक त्या झोपडीला आग लागली असल्या कारणाने आईचा बाळ रडू लागला, किंकाळी मारून लागला. जेव्हा त्या रडण्याचा आवाज की आईच्या कानापर्यंत पोहोचला ना, आई सायरावर धावू लागली. धावत धावत कोट्यापर्यंत पोहोचली. आई हाका मारू लागली, माझ्या बाळाला वाचवा, माझ्या बाळाला वाचवा, अहो कोणीतरी माझ्या बाळाला वाचवा. आईचं बाळ रडू लागला. गाईचं वासरू हंबरड्या फोडू लागलं. जेव्हा त्या हंबरड्या फोडण्याचा आवाज गाईच्या कानापर्यंत पोहोचला ना, गाय सायरावर धावू लागली. धावत धावत धडधड गोट्यात चढत आई हाका मारू लागली, माझ्या बाळाला वाचवा, माझ्या बाळाला वाचवा. पण गायीने मात्र कसलाच न विचार करता ती अग्नीमध्ये उडी टाकून आपल्या वासराला सुरक्षित बाहेर काढली. आईचा बाळ पाण्यामध्ये जळून खाक झाला. पण गाय दुष्ट्यात संपला म्हणली. मग मला सांगा, आई हाका मारू लागली, माझ्या बाळाला वाचवा, माझ्या बाळाला वाचवा. पण आईचा बाळ पाण्यामध्ये जळून खाक झाला. म्हणून संते स्वतःचा कधीच विचार करत नाहीये. म्हणून संते जगाचा विचार करत असतात. जशा प्रकारे गाय स्वतःचे जीव धोक्यात घालून आपल्या वासराला सांभाळत असते ना, तशा प्रकारे संते स्वतःचे जीव धोक्यात घालून आपल्याला सांभाळत असतात. म्हणून त्याची माझे हित करीती सकळ. नुसते हितच करून चालत नाहीये. मग जेणे हा गोपाळ कृपा करी, त्या गोपाळावरती कृपा करणारा असा या जगत्वामध्ये कोण? त्याच एक वेळेस भजनच करू विठोबा.
गोपाळ कृपा करी. पूर्वीच्या संत जनाबाई पहाटे उठून माझ्या भगवान परमात्म्याचं अखंड नाम चिंतन करायचं. सुंदर माझे जाते ग फिरते भोवते. सुंदर माझे जाते ग फिरते भोवते. सुंदर माझे जाते ग फिरते भोवते. सुंदर माझे जाते ग भोवते. ओव्या गाऊ कौतुके तुझे देवा विठ्ठला. ओव्या गाऊ कौतुके तुझे देवा विठ्ठला. ओव्या गाऊ कौतुके तुझे देवा विठ्ठला. सासू आणि सासरा तेरा तो तिसरा. सासू आणि सासरा तेरा तो तिसरा. ए ओव्या गाऊ राधा तुझे पूर्वीच्या संत जनाबाई पहाटे उठून माझ्या भगवान परमात्म्याचं अखंड नाम चिंतन करायचे. पण आताच्या संत जनाबाई लिंबाच्या गजाराखाली भाऊ माझा दारुबाई. गजाराखाली भाऊ माझा दारुबाई. कोण्या वेळानं गेली सारी तिथून आली पोलिसची गाडी. कोण्या वेळानं गेली सारी तिथून आली पोलिसची गाडी. तिथून आली पोलिसची गाडी. भावाला लावली हात करी. तिथून आली पोलिसची गाडी. भावाला लावली हात करी. भावाला नेली पोलिसची गाडी. भावाला लावली हात पोलिसची गाडी. अरे काय स्वतः भगवंताने स्वतः भगवान कृष्णाचा अवतार घेऊन गोकुळेमध्ये आले. पर्या केल्या आणि संतांच्या सांगण्यावरून काला दिला. म्हणजेच कृपा केली. म्हणजे हा गोपाळ कृपा करी. जेव्हा भक्त जगत असतात ना, तेव्हा वारकरी जगत असतात ना, तेव्हा साधक परमात्म्याच्या अवस्थेमध्ये असतात. तेव्हा संत त्यांना कडेवरती घेता. हे जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या पागलिया माझा महादेव
त्यांच्या दारावरती येऊन हाका मारू लागले. चोकोबाची बहीण जावा शरंदर, वहिनी उघडा दार हाका मारी. जशा प्रकारे संत हे स्वतःचे जीव धोक्यात घालून आपला सांभाळतात, म्हणून स्वतः चोकोबाईच्या बहिणीचे रूप घेऊन त्यांच्या दारावरती येऊन हाका मारतात. चोकोबाची बहीण झाला शरंदर, वहिनी उघडा दार हाका मारी. संते स्वतःचा कधीच विचार करत नाहीये, संते जगाचा विचार करत असतात. म्हणून जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देव कष्ट भीती परोपकार. सर्व सुख संतांच्या संगतीमध्ये आहे, सर्व सुख संतांच्या जवळ आहे. म्हणून त्यांच्या शब्दावरती विश्वास ठेवावा, त्यांचे वचन म्हणू नये. हे जगद्गुरु तुकोबा अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. आज आपल्या या गवणगाव या गावामध्ये चाललेला अखंड सप्ताह या सप्त्यातील हरिभक्तपरायण
आपल्याच गावातले सुपुत्र बाळू महाराज गोळेकर. आज यांचा कितवा दिवस? 5व्या दिवसाचं कीर्तन रूपी सेवा महाराजांनी उत्कृष्ट असं चिंतनीय अभंग, संतांचे पायी हा माझा विश्वास. प्रत्येक शब्दाला प्रत्येक त्याच्यामध्ये व्याकरण असेल, संस्कृत असेल. अभंगावरती न बोलता अभंगावरती संपूर्ण या ठिकाणी अभंगाचा अर्थ आणि समाजाला खेळत ठेवून फ्रेश वातावरणात आणि स्वरज्ञानामध्ये महाराजांनी उत्कृष्ट असं कीर्तन या ठिकाणी शिवारूपी सुमधुर आवाजामध्ये यांनी संपन्न केली. आणि जाता जाता सांगतो, आपल्या गावातले महाराज याच गावचे, गवण गावचे, आणि या तुम्हा सर्वांचा आशीर्वाद, ज्ञानोबरायांची कृपा. मी हरिभक्तपरायण भाऊसाहेब महाराज जाऊरकर, मी संस्थापक अध्यक्ष जाऊरकर माऊली वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची. या ठिकाणी माझ्याकडे 150 विद्यार्थी आहेत. 4 वर्षापूर्वी ते माझ्या विद्यार्थ्यांची कीर्तन झालेली आहेत. आणि ते कीर्तन ऐकून आपल्याच गावचे सर्वांची लाडकी प्रिय सुचित पाटील गवणगावकर यांनी बाळू महाराजांच्या वडिलांशी संपर्क साधून हा मुलगा माझ्याकडे संस्थेमध्ये ऍडमिशन दिलं आणि सांगितलं, महाराज कुठल्याही प्रकारे तुम्ही साम दाम दंड कायिक वाचिक मानसिक रात्रीचा दिवस करा. एका आमच्या गावातल्या गरीबाचा मुलगा आहे आणि यांना तुम्ही कीर्तन शिकवण्याचा प्रयत्न करा, यांना ज्ञान द्या. असं सांगितल्याप्रमाणे मी सुचित पाटलाच्या शब्दावरती आणि आपल्या गवणगाव वासी या सर्वांचं प्रेम या संबंधातून या मुलाला मी फक्त 1 वर्षामध्ये मी तयार केलेलं आहे. चिंतनीय अभंग याच्या बहिणीच्या गावामध्ये सुद्धा कीर्तन झालं. त्या ठिकाणी वेगळा अभंग होता, आता वेगळा अभंग आहे. आणि आता सांगा काही चुकलं असेल तर नंतर चर्चा करून काही उपयोग नाही. की एका वर्षामध्ये हा मुलगा एवढ्या या ज्ञानोबरायांच्या नारदाच्या गादीवर उभा राहतो. ही ताकद तुमची असून माझी नसून ही ताकद माझ्या ज्ञानोबरायांची ताकद आहे, या पंढरपुरातल्या पांडुरंगाची ताकद आहे. आज या कीर्तनामध्ये, गवणगावच्या कीर्तनामध्ये, आणि गवणगाव म्हणजे फार मोठे या ठिकाणी संत होऊन गेले. या ठिकाणी मोठमोठे महात्मे या ठिकाणी येऊन या ठिकाणी कीर्तन केले त्या गादीवर. आता या ठिकाणी सिनियर कीर्तनकार आमचे चंदर महाराज सावळीकर यांचं आयुष्य परमार्थामध्ये लाभलेलं आहे. तसेच या ठिकाणी मोठमोठे आपले गवळगावचे महाराज पंढरी महाराज आणि इतर दुसरे महाराज हांगरगेकर, एवढे मोठमोठे संत या ठिकाणी आलेले आहेत. आज पंढरी महाराज म्हणजे हे सुद्धा फार मोठे वारकरी संत झालेले आहेत. आणि असं या तुमच्या गावचं भाग्य आणि तुमच्या गावच्या मातीची ताकद आहे आणि त्या संतांचाच आशीर्वाद म्हणून अशी मुलं तयार होत असतात. तुमच्या गावाला वारकरी संप्रदायाचा वारसा आहे. अनेक कीर्तनकार तयार होत असतात आणि हे तुम्ही सर्व गावातील प्रतिष्ठित मंडळी म्हणून तुम्ही एवढा दिव्य भव्य सत्ता करता. आज एवढे उत्कृष्ट गायक तयार झाले. यांचं तुमचं नाव लक्ष्मण महाराज. खूप मी लहानपणापासून पाहतो, मी लहानपणापासून तुमच्या गावात येत होतो की खूप प्रयत्नातून हा मुलगा तयार झालेला आहे. ह्या संघर्ष म्हणतात. आणि ज्यांना ज्यांना काही मुलं आमच्याकडे ऍडमिशन करतो म्हणतात, पण मधीच कोणीतरी मंत्रामावशी सारखं येऊन त्या मुलाचं वाटलं करतात. हे शोकांतिका आहे जीवनाची. आपल्या या परमार्थापर्यंत पोहोचून देत नाहीत. अनेक विरोधांना त्रास करत करत इथं पोहोचावं लागतं. म्हणून सर्व पालकांना विनंती आहे, आपल्या मुलं आळंदीला टाकताना वेळ वाया घालू नका. की त्या महाराजाला काय येतं, त्या महाराजांना अभ्यास आहे का, त्याची संस्था किती वर्षापासून आहे, तो मुलगा करतोय काय, आपला मुलगा अभ्यास करतोय का, आपली मुलं घडतायत काय. वेळ वाया घालू नका आणि मुलं आळंदीला टाका. भले तुमचा मुलगा काही नाही जरी शिकला तरी चालेल, पण गळ्यात माळ असू द्या आणि म्हातारपणी तुम्हाला फेकून तरी भाकरी वाढल्याशिवाय राहणार नाही. ही ज्ञानोबरायांची ताकद आहे, वारकरी सत्ता कशासाठी करायचा की तुम्ही जे सत्ता करता या सत्तेमधून आता हा मुलगा तयार झाला, ह्याला बघून 4 मुलं तयार होतात. आपण एक कीर्तनकार झाला पाहिजे. लक्ष्मणरावला बघून लगेच वाटलं की आपण बी एक गायक झाला पाहिजे. आमचे मृदंगाचार्य आमच्या महाराजांचे चिरंजीव गुलबा महाराजांचे
चिची रंजित यांना बघून आपणही कोणतरी पक्वाच वाजवला पाहिजे. एखादा माणूस तंबाखू खाऊ लागला की त्याला वाटते आपणही तंबाखू खायला शिकलो पाहिजे. एखादा माणूस पिऊ लागला त्याला म्हणजे की वातावरण तयार होत असतं. पण परमार्थिक क्षेत्राचं वातावरण वेगळं आहे. या परमार्थातून शेवटपर्यंत सुख लाभतं. म्हणून आज तुमच्या गावचा विजय आहे. तुमच्या गावातला मुलगा तयार झाला या माझ्या संस्थेमध्ये आहे. आणि सुजित पाटील वेळेवेळेनुसार मला प्रयत्न करतात. परिसरातले मुलं माझ्याकडे पाठवत असतात. बरीचशी मुलं यांनी पाठवले. तिकडे तेलंगणातली मुलं काही 6-7 मुलं पाठवले. ती सुद्धा मुलं तयार झाले. आणि यांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असल्याशिवाय राहणार नाही. सुजित पाटील या तुमचं गावचं भाग्य आहे. आणि माझे 2 शब्द या संस्थापक या नात्याने माझा हा मुलगा म्हणजे माझा शिष्य हा उत्कृष्ट असा तयार झालेला आहे. आणि याच्या वडिलांनी खूप कष्ट करून सर्वांच्या तुमच्या एक गरीबातली व्यक्ती आहे आणि पुणे जिल्ह्यात राहून सुजित पाटलावर विश्वास माझ्यावर विश्वास टाकून आणि गावकरी मंडळांच्या आशीर्वादाने पुणे जिल्ह्यात राहून सुद्धा आपल्या मुलांना त्यांनी घडवलं. अशी सर्वांचा तुमच्या गाववाल्यांची ताकद गाववाल्यांचा आशीर्वाद आमच्या यांच्या पाठीशी असावा. माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. रामकृष्ण. संतांच्या ठाई हा विश्वास होता आहे म्हणूनच आम्हाला बाळू महाराज लाभलेले आहे. खरं तर आज घोडेकर मंडळी आम्ही नामा महाराजांना ओळखतो. यांचे आजोबा खरं तर ही परंपरा आहे. महाराज यांच्या आजोबांनी भरपूर वेळा कीर्तन करण्याचा प्रयत्न केला. भरपूर गावी त्यांनी कीर्तन सुद्धा केली. तोच विश्वास आज त्यांनी कीर्तन करत असताना नामा महाराज आम्हाला आठवत होते. अतिशय सुंदर. खरं तर त्यांच्या हृदयी ते आले असतील असंच आम्हाला वाटत होतं. कारण ही कुळाची परंपरा लागते. कुळाचं कुठेतरी सद्भाग्य लागतं की आपल्या ठाई आपल्या पोटी अशी तुमचे पुत्र यावेत. खरं तर हे कुळाचंच भाग्य आहे की ज्यांच्या कुळाच्या भाग्यामुळं आज आपल्याकडे बाळू महाराज, पूर्वी ते बाळू महाराज होऊन गेले तर आता हे बाळू महाराजांच्याच रूपानं आपल्याकडे अवतरलेले आहेत असं आम्हाला वाटतं. खरं तर गुरूंचं कौतुक आपल्यामध्ये काय कामाला करू नये. खरं तर तुमचं हे लागवीळपण तुम्ही मुलांना ज्या पद्धतीने शिकवता. गुरु म्हणजे माऊलीचं रूप असतं. त्याच माऊलीच्या रूपातून जे काही तुम्ही त्यांना देण्याचा प्रयत्न केला ते आज सर्वस्वी सार्थ ठरल्याचा असं मला वाटतं की सार्थ ठरलेला आहे. की त्यांच्या मुखातून येणारी वाणी असेल, त्यांचं भाष्य असेल, त्यांचं स्मित हास्य असेल, त्यांचं सादरीकरण असेल, अतिशय उत्तम होतं. मी वारंवार त्यांच्या सादरीकरणाकडे पाहत होतो. मृदंगाचार्यांना ते उत्साहित करत होते. वारंवार त्यांच्याकडून येणारं जे स्मित हास्य होतं त्या सगळ्या टाळकऱ्यांना उत्साहित करत होतं की जेणेकरून आज जो हा रंग भरलाय हे रंग भरण्याचं काम ज्यांच्या हृदयात होतं त्याच्या सादरीकरणात होतं. म्हणून हा चैतन्याचा मेळा आज प्रत्येकाला बसल्यानंतर हे 2 तास कसे गेले कोणालाही कळलं नाही. ही कीर्तनकाराची क्षमता लागते आणि ही क्षमता परिपूर्ण महाराजांमध्ये उतरवलेली आहे आणि उतरलेली आहे. ह्याचा सार्थ अभिमान आम्हाला गावकऱ्यांना सुद्धा आहे. कौतुक खरं तर कीर्तनकाराचं आणि गुरूंचं करण्याची आमची परंपराही नाही. पण आमचं भाग्य, आमच्या गावकऱ्यांचं भाग्य एक सोडून आम्हाला या सप्ताहामध्ये 2 कीर्तनकार आतापर्यंत लाभलेले. एक उद्धव महाराज आणि यानंतर बाळू महाराज. खरंच आहे आमच्या गावातली ही सांप्रदायिक परंपरा, संतांवर ठेवलेला हा विश्वास आज हळूहळू सार्थकी लागतोय असं आम्हाला वाटतंय. तरुण पिढी ही जी नव चैतन्य जे निर्माण केलं यांनी कालपासून बघतोय. उद्धव महाराजांनंतर बाळू महाराज कीर्तन केल्यानंतर आज काही जण टाळं घेऊन उभं टाकलेली होती. तुम्ही म्हटल्यासारखं हळूहळू एक 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 या संप्रदायाकडे वळल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्हा दोघांनाही कीर्तनकारांना विनंती आहे हे चैतन्य निर्माण केलेलं असं स्मित हास्य हृदयात तसंच जपून ठेवा. कारण काळ खराब आहे. या काळाच्या रोगामध्ये लक्ष्मी फार भयानक आहे. ती हळूहळू तुम्हाला तुमचं स्मित हास्य हरवून घेतल्याशिवाय राहणार नाही. पण जर हे स्मित हास्य तुमचं कंटिन्यू तुमच्या शरीरामध्ये जर चैतन्य रूपी जर वाहत असेल तर तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये तोड असणार नाही. गुरुचंही नाव करा आणि अख्ख्या घोडेकर कुटुंबाचं त्यासोबत गवणगावकरांचं अख्ख्या महाराष्ट्रात गाजवल्याशिवाय राहणार नाही असं आम्हाला वाटतं. खरं तर संग्राम घोडेकरने या मुलासाठी किती
कार्य केलंय, किती काम केलंय. तुम्ही आता गुरुरूपी तुमच्या तोंडून वाजलेले आहात. सुचित पाटलाचं खरंच कौतुक करावं लागेल. आमचे मित्र आहेत, कारण आम्ही गुरु म्हणून आम्ही आमच्या पद्धतीने मुलं घडवत असतो. पण सुचित पाटलांचं हे कार्य फार असं महान वाटतंय की ज्यांच्यामध्ये जी क्षमता आहे, गुरुजींचं काम आहे की ज्यांच्यामध्ये जी क्षमता आहे त्याला परिपूर्णता देण्यासाठी आपण त्याला मदत केली पाहिजे. तसं तर आमचं गाव सगळं गाव सगळ्या या संप्रदायामध्ये वावलेलं असतं. सगळ्या संप्रदायामध्ये ज्यांच्याकडे जे जे चांगलं आहे त्यांच्याशी पाठीशी उभं राहत असतं. महाराज येणाऱ्या काळामध्ये तुमच्या या दोन्ही कीर्तनकारांच्या पाठीशी 100% आमचं गाव उभं असेल आणि त्यांच्या या कीर्तन रूपी सेवेतून आमचं गाव धार्मिक वृत्तीकडे हळूहळू वळेल अशी आशा आहे. त्या सगळ्यांचं कौतुक, गावकऱ्यांचंही कौतुक. खरं तर आजचा हा सप्ताह एक वेगळा आणि आगळा वाटतोय. संयोजकाचं कौतुक केलं तेवढं कमी आहे. चेअरमन साहेब धन्यवाद, कारण हे सगळं जे काही मिळून आणलं आपल्याच गावातली ही तरुण मुलं कीर्तनकार रूपी तुम्ही हे जे कीर्तन ठेवलेली आहात ह्याचं मार्गदर्शन, यांचं सादरीकरण आपल्या गावाला एक चैतन्य देऊन गेलं. फारच एक उत्साह निर्माण करून गेला. अहो मी पहिल्या दिवशी बघत होतो, पहिल्याच कीर्तनाला माऊली 4-10 लोक येऊन होते. पण जेव्हा कीर्तन करतायत म्हटल्यानंतर या माऊल्या आजच 2 दिवसात दिसत आहेत. पहिल्या दिवशी तर कुठं गायब झाली माहिती नाही. मला माहिती हवं आणि बोलावंसं वाटत होतं, कारण आमच्या गावातल्या प्रत्येक हृदयात, प्रत्येक कुटुंबाच्या हृदयामध्ये संप्रदाय व्यापलेला आहे. आमच्या गावातली ही जी धार्मिक वृत्ती आहे कुठेही लोप पावलेली नाहीये. तुमच्या रूपानं आज ती उभारून आलेली आहे. हे चैतन्य निर्माण झालेलं आहे. हे चैतन्य असंच ठेवत राहो आणि तुम्हा सगळ्या संतांना हे गाव सदोदित पाठीशी राहावं अशी आशा व्यक्त करतोय. गावकऱ्यांनाही विनंती करतोय, हृदय भरून या कार्यक्रमाला सपोर्ट करत जा, यांच्या सोबत राहत जा, अडीअडचणी विचारत जा, कारण हे चैतन्य कुठेही मिळणार नाही. ही जी अनुभूती आहे आपल्याला ती ऊर्जा देऊन जाते. एक सप्ताह वर्षाच्या काठी, शेवटच्या काठी एक सप्ताह जर तुम्ही पूर्ण जर इथे राहिलात, तन-मन धनानं राहिलात, तर एकूण वर्षाचा काळ कसा जाईल कळणार नाही. आनंदानं आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये आनंद भरून राहिल्याशिवाय राहणार नाही अशी गुरुचरणी सदिच्छा व्यक्त करतोय. आणि गुरूंना खरंच आमच्या गावकऱ्यांतर्फे सर्वांतर्फे शतशः नमन करतोय, कारण आपण असे सुंदर असे कीर्तनकार आणि माऊली, खरंच तुम्ही गायनाचार्य आहात. कशावरून कळतं माहितीये का? तुमच्या या शिष्यावरून. काय सुंदर गातात. त्या माऊलींचं तर कौतुक केलं तेवढं कमी आहे. सरस्वती आपली काय माहिती नाहीये. काय आवाज आहे माऊली, तुमच्या आवाजानं आम्ही हरपून गेलोय. संगीतामध्ये जी ताकद असते ती अतिशय अतुल्य ताकद आहे आणि ती ताकद तुम्ही मिळवून दिलीत. म्हणून आमच्या गावकऱ्यांतर्फे आपल्या या गुरूंना शतशः नमन करून, खरं तर कीर्तनामध्ये बोलत नसतात. बाहेरच्या लोकांना वाटेल दररोज काय काजळी गुरुजीला उभा करायला त्यांनी भाषण करून द्यायला लागले. सगळ्यांची माफी मागतोय. खरं तर हृदयातली ही तुमच्या हृदयातली भावना मी यांच्याकडे व्यक्त करतोय. म्हणून जर काही तुम्हाला चुकीचं वाटत असेल तर मलाही माफ करा आणि या सगळ्या चिमुकल्यांच्या पाठीशी उभा राहून येणाऱ्या काळामध्ये ह्या संप्रदायाला, या जे ज्ञानज्योती हे म्हणजे देवत आहेत त्यांच्याशी पाठीशी राहून आपण याला मदत करूया. धन्यवाद. सगळ्या संतांचं, मागच्या झालेल्या आणि येणाऱ्या सगळ्या संतांचं खरं तर नमन करून माझे 2 शब्द संपवतो. लाभ घ्यावा. धन्यवाद.
करणारी साधून या विलासन करी वर्ते व्यवहारी सुखरूप न करी दंबाचा संताचा सायास करीशी देवा विनाश अवघी होईल निराश तृष्णा वरेशी भवस कधी सुखास न पवशी करोणी विश्वास धरी हा धीर करिता देव हाची विहार तयाचा वाही अवगक्षम भार नाही अंतर तुका म्हणे घाल रकुमार विठ्ठल रखुमाय बारंबार रखुमाय अकल्पाविषयी व्हावी दयागुणा माझे कल्पनेचे बाराळ सुगणी काढी अंकाराचा वाहन लागू माझ्या विश्वासा हरिकाशी नामाने ध्यासावी कल्याण मार्ग ते जो प्रती आहे सुखामणे आता नारदो होई मधुरे होय संताची नाम रे तुकाराम रामकृष्ण हरी मी हरिभक्त पारायण बालकीर्तनकार बाळू महाराज गवडगाव. आज माझ्या गवडगाव नगरीमध्ये माझं कीर्तन झालं. माझ्या गुरुवरांच्या चरणी माझ्या आई वडिलांच्या चरणी समर्पित करतो. माझ्या सेवेला पूर्णविराम देतो. जय विठ्ठल जय जय ऐका